जय शिवराय मित्रांनो, महिला बचत गटांना 90% अनुदानावरती मिनी ट्रॅक्टर आणि त्याची उपसाधनं राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये या योजनेकरता अर्ज सुरू झालेले आहेत। काही जिल्ह्यामध्ये जुलै महिन्यापर्यंत, काही जिल्ह्यामध्ये ऑगस्ट महिन्यापर्यंत या योजनेच्या अंतर्गत अर्ज मागवण्यात आलेले आहेत। आणि आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून या 90% अनुदानावरती मिनी ट्रॅक्टर आणि त्याची उपसाधनं या योजनेसाठी कोण पात्र असेल, अर्ज कुठं करायचा, याच्यासाठी कागदपत्र काय लागतात, अनुदान कशा प्रकारे दिलं जातं, या सर्वांच्या संदर्भातील सविस्तर अशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, 8 मार्च 2017च्या JR नुसार राज्यामध्ये अनुसूचित जाती आणि नौबद्ध घटकातील जे बचत गट असतील, ज्या बचत गटामधील 80% सदस्य म्हणजे 10 सदस्यापैकी 8 सदस्य हे अनुसूचित जाती आणि नौबद्ध घटकातील असतील, अशा बचत गटातील महिला लाभार्थ्यांना 90% अनुदानावरती ट्रॅक्टर, मिनी ट्रॅक्टर आणि त्याची उपसाधनं, रोटावेटर असेल, कल्टिवेटर असेल, त्याच्यासोबत ट्रेलर असेल, अशी साधनं खरेदी करण्यासाठी अनुदान दिलं जातं। 3,15,000 रुपयापर्यंत जास्तीत जास्त अनुदान या योजनेअंतर्गत दिलं जातं। लाभार्थ्यांना याच्या अंतर्गत 10% सोयीचा भरावा लागतो, अर्थात 35,000 रुपयाची रक्कम ही या महिला बचत गटातील लाभार्थ्यांना भरावी लागते। याच्यापेक्षा जास्त क्षमतेचा ट्रॅक्टर घ्यायचा असेल, साधनं घ्यायची असतील, तर त्याच्यासाठीचा खर्च हा त्या बचत गटांना करावा लागतो। याच्यामध्ये 2 टप्प्यामध्ये अनुदान दिलं जातं। पहिला टप्पा ट्रॅक्टर खरेदी केल्यानंतर आणि दुसरा टप्पा त्या ट्रॅक्टरची रजिस्ट्रेशन, नोंदणी पूर्ण केल्यानंतर, अशा 2 टप्प्यामध्ये हे अनुदान या महिला बचत गटांना दिलं जातं। आता याच्या अंतर्गत पात्रतेचे निकष काय, तर या योजनेच्या अंतर्गत अनुसूचित जाती आणि नौबद्ध घटकांच्या स्वसहायता बचत गटातील सदस्य हे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत आणि त्याच्यामधील 80% सदस्य हे अनुसूचित जाती आणि नौबद्ध घटकातील असावेत। याच्यानंतर आपण जर पाहिलं तर महिला बचत गटाचा अध्यक्ष आणि सचिव हे दोन्ही देखील अनुसूचित जाती आणि नौबद्ध घटकातील असणं गरजेचं आहे। बचत गटाचं राष्ट्रीयकृत बँकेच्या बचत गटाच्या नावे बँक खातं उघडलेलं असणं गरजेचं असेल। त्याच्या संदर्भातील पासबुक वगैरे हे कागदपत्र आपल्याला योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणार आहेत। पूर्वी पॉवर ट्रिलर किंवा अशा प्रकारच्या तत्सम योजनांचा लाभ घेतलेला बचत गट नसावा, कारण योजनेच्या दुरुस्तीच्या नावावरती त्या गटाला हा लाभ दिला जात नाही। कागदपत्रामध्ये काय, तर बचत गट नोंदणी प्रमाणपत्र आणि स्थापनेचा ठराव ही दोन्ही कागदपत्र अतिशय महत्वाची या ठिकाणी लागणार आहेत। सर्व सदस्यांची ओळखपत्र, आधार कार्ड या ठिकाणी लागतील किंवा त्यांचे इलेक्शन कार्ड किंवा इतर ओळखपत्र, बचत गटातील ज्या महिला सदस्य असतील त्यांचा एक संयुक्त फोटो, सर्व सदस्यांची सही असलेली एक यादी आणि 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती आपण यापूर्वी या योजनेचा किंवा तत्सम योजनेचा लाभ घेतला नाही आणि 10% जो काही लाभार्थ्याचा हिस्सा आहे हा आपण या ठिकाणी भरणार आहोत, याच्याबद्दलची जी सहमती असेल त्याच्या संदर्भातील एक बॉन्ड या ठिकाणी 100 रुपयाचा द्यावा लागणार आहे। आता अर्ज कुठं करायचा, तर अर्ज प्रत्येक जिल्ह्याचे सहाय्यक उपायुक्त, समाज कल्याण विभाग कार्यालय या ठिकाणी याचे अर्ज करता येतात। मित्रांनो, याच्यासाठी बऱ्याच साऱ्या जिल्ह्यामध्ये जुलैपर्यंत, काही जिल्ह्यामध्ये ऑगस्ट पर्यंत अर्ज मागवण्यात आले आहेत। हा मे महिना सुरू आहे, म्हणजे आणखी साधारणपणे जून जुलै 2 महिने हे अर्ज सुरू राहणार आहेत। बऱ्याच साऱ्या जिल्ह्यामध्ये आणखी जून महिन्यामध्ये देखील अर्ज सुरू होतील आणि आपल्या जिल्ह्यामध्ये अर्ज जर सुरू असतील तर आपण या योजनेकरता ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकता। आता बऱ्याच साऱ्या जिल्ह्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जातात। ऑनलाईन पद्धतीने अर्जाच्या संदर्भातील अपडेट आल्यानंतर ते अपडेट देखील आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून नक्की घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मित्रांनो, अशा प्रकारे 90% अनुदानावरती मिनी ट्रॅक्टर आणि त्याची उपसाधने ही योजना राबवली जाते आणि याच योजनेच्या नवीन अर्जाच्या कागदपत्राच्या संदर्भातील ही एक महत्त्वाची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। धन्यवाद।